सुयोगच्या बाईकचं इंजिन फ्रीज झालेलं आहे, त्यामुळे सुयोगच्या गाडीला ट्युशन लावून या ठिकाणी आणलेलं आहे आम्ही. तर सुयोगची बाईक आता आम्ही इथेच ठेवतो. आता वाजलेत 2 आणि आम्ही या गेस्ट हाऊसमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि आता आम्ही आलेलो आहोत मोती दमन बीचला. मुंबई सुरत हायवेवर तलासरी पोलीस स्टेशनच्या चौकीनंतर आम्ही आमची बाईक डाव्या बाजूने सावकाश काढत ह्या ट्रॅफिक जॅममधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागलो. समोरच्या गॅरेजमध्ये आपण बाईक रिपेअर करून युटर्न घेऊन याकडे आलेलो आहोत. सकाळचे वाजले 8:30 आणि आता आम्ही निघतोय विरार फाट्यावरून. प्रथमेशसाठीचे आलो होतो. हा प्रथमेश. आणि त्या इकडे चहा वगैरे पिऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. हे बस प्रथमेश. हा समोर आहे तो आहे विरार फाटा. आता इथून लेफ्ट घेऊन पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करणार आहोत. ॲज पर गुगल मॅप 2.5 तास बाकी आहेत दमणमधल्या आमच्या त्या रिसॉर्टवरती पोहोचायला. या ठिकाणी आम्ही बुकिंग केलेली आहे. निशिकांत आणि दोघे पुढे गेलेले आहेत. सुयोगच्या बाईकचं इंजिन फ्रीज झालेलं आहे, त्यामुळे त्याला मला लेफ्टच यायला कारण माझा ब्रेक पुढचा आहे ना काम करत आहे. इथे जाऊ का? आहे ते सुयोगच्या गाडीला ट्युशन लावून या ठिकाणी आणलेलं आहे आम्ही. गाडी रनिंगला बंद पडली का? कसं रनिंग बंद केली ती. तर सुयोगची बाईक आता आम्ही इथेच ठेवतो. तिथे एक मेकॅनिक आहेत, ते ही बाईक रिपेअर करणार आहेत. त्याचे काही पार्ट्स पिस्टन्स वगैरे आहेत ते रिप्लेस करायचे. ते वापीवरून तो घेऊन येणार आहे आणि आता उद्या दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत तो बाईक रेडी करून होणार आहे. आता इथून जो आमचा प्रवास आहे तो असणार आहे सुयोग आणि सुयोगसोबत रिमन दोघे काहीतरी व्हेकल करतील आणि ते पूर्ण दमणपर्यंत त्या आमच्या रिसॉर्टपर्यंत येतील. आता ह्या 2 बाईक्स आहेत, माझी आणि निशिकांतची बाईक आहेत. त्या आम्ही घेऊन चाललेलो आहोत दमणपर्यंत, आमच्या रिसॉर्टपर्यंत. या चारोटी नाक्यावरती आता आम्ही सर्वजण प्रायव्हेट व्हेकलची वाट बघतो आहे. काही प्रायव्हेट गाड्या येत आहेत, तर त्या गाड्यांमध्ये चौकशी करतो आहे इथून आम्हाला दमणपर्यंत कोणी घेऊन जाईल का. 2 जण आहेत ज्यांच्याकडे आता बाईक नाही आहे. प्रत्येक गाडीवाल्याला विचारत आहेत. तर इथून वापीपर्यंत आणि नंतर मग वापीवरून पुढे त्यांना दमणपर्यंत अशा 2 गाड्या चेंज करावं लागणार आहेत. सुयोग वापीपर्यंत मिळाली 200 रुपये AC 150 रुपये. तर यांना वापीपर्यंत ही व्हेकल मिळाली आहे. ते तुझी बॅग देतोस का ती? कुठे तुझी चला या गेलं की पत्र पाठवा.
पोचलात की पत्र वाटा. आता आम्ही पण आमच्या प्रवासाची सुरुवात करतो. आता इथून 1.5 तास लागणार आहे. हां अच्छा, पुढच्या जो काही फर्स्ट येईल त्याला ना. हां जो फर्स्ट येईल. हां ठीक आहे, चला मग नेक्स्ट आपलं हॉल्ट असणार आहे पुढचा पेट्रोल पंप. इथून अजून 1.5 तास लागणार आहेत आमच्या रिसॉर्टपर्यंत दमनला पोहोचण्यासाठी. दुपारची वाजली 11:30 आणि आता आम्ही पोचलो आहोत हॉटेल आराम या ठिकाणी ब्रेकफास्टसाठी. बराच वेळ गेलेला आमचा, गाडी ब्रेकडाऊन झाली त्यामध्ये आणि पुन्हा निघायला देखील आम्हाला थोडा उशीरच झाला होता. त्याच्यामुळे आता इथे आम्ही 11:30 वाजता पोचलेलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी. दोघंजणं ऑलरेडी गेलेले आहेत पुढे वापीला. हां ठीक आहे. A few minutes later. ब्रिजच्या खालून जातो आपण, रेल्वे स्टेशनच्या खालून जातो आहे आणि वरती शेड बांधली आहे कारण ते पावसाचं पाणी जाऊ नये म्हणून. आणि मिलन सब्जी वगैरे मुंबईचे असेच सोडून पावसाचं पाणी भरत असतात दररोज. हो रे, भरपूर लांब आहे आतमध्ये. संपतो. मी पण त्याला हेच बोलणार होतो. अरे हा पण तेच आणि मी साला किलोमीटर संपत आहे, मीटर कधी येईल म्हटलं. हे बघ हे दोघे इकडेच ऑलरेडी स्विमिंग पूलमध्ये उतरलेले आहेत. मस्त स्विमिंग पूल आहे इकडे. युवक मस्त पोहतोय. क्लीन वॉटर, एक नंबर रे. इथं बसायला ये, इथं बसायचं. हो रे मस्तच आहे, ब्ल्यू वॉटर आहे यार. अफलातून आहे, चेंज करून येतो. आता वाजलेत 2 आणि आम्ही या गेस्ट हाऊसमध्ये पोचलेलो आहोत. पलीकडे तिकडे स्विमिंग पूल आहे. हे 2 रूम जे आहेत ते आम्ही बुक केलेले आहेत आणि इथून ह्याचा ह्या गेस्ट हाऊसचा एंट्रन्स आहे. आणि रूम देखील छान आहेत, आम्ही आतमध्ये जाऊन बघितलेत. काही सामान देखील आम्ही आतमध्ये ठेवलेलं आहे. तर हा एक बेड आहे आणि हा एक बेड आहे. तर एकूण 4 जणं या ठिकाणी झोपू शकतात. AC वाला रूम आहे. व्हेंटिलेशन देखील छान आहे इकडे. हे बाथरूम आणि टॉयलेट आहे इथे. थोडंसं क्लीन अजून हवं होतं. आणि हा दुसरा रूम आहे कनेक्टेड. तर याचं देखील बाथरूम टॉयलेट ह्या ठिकाणी आहे. दोन्हीकडे कॉम्पाऊंड आहेत. या ठिकाणी देखील 2-2 बेड आहेत. 4 जणं इथे झोपू शकतात. आम्ही सध्या तरी 6 जणच आहोत. 6 जणांसाठी आम्हाला त्यांनी 8 जणांचा बेड 2 रूम दिलेले आहेत. तर एकूणच चांगली डील आम्हाला मिळालेली आहे. पर हेड 1250 चार्जेस ते लोक आकारणार आहेत आणि त्याच्यामध्ये स्टे आणि मॉर्निंग ब्रेकफास्ट. तर असं पॅकेज आहे त्यांचं. उद्या सकाळी 11 वाजता चेकआउट करायचं आहे आम्हाला. तोपर्यंत
आता ह्या ठिकाणी आमचं वास्तव्य असणार आहे. चला तर मग पुढे स्विमिंग पूल देखील दाखवतो तुम्हाला. आता वाजलेत 5:15 आणि आता आम्ही आलेलो आहोत मोतीदमन बीचला. तर हा आहे मोतीदमन बीच. काळ्या वाळूचा हा बीच आहे. त्याची जी बाजूची बाउंड्री आहे तिथून पाहू शकते किती सुंदर आहे. त्या ठिकाणी काही होडी आहेत, छोट्या छोट्या शिप्स आहेत. मच्छीमारीसाठी बहुतेक ते त्याचा उपयोग करत असतील. आणि इथे समोर माझ्या मागे सूर्यास्त होताना या ठिकाणी लाईट हाऊस आहे इकडे मागे. बाकीची मंडळी आता इथूनच थोड्याच वेळात मग आम्ही बीचपर्यंत जाऊ. तिकडे काही ॲक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत, वॉटर स्पोर्टच्या ॲक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत मागे. नॉट शुअर की किती विजिबिलिटी आहे, बट रात्रीच्या वातावरणात ही प्रॉपर्टी कशी दिसते याचा एक अंदाज देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे मी. तर छान अशी लाइटिंग आहे या नारळाच्या झाडाला. संपूर्ण नारळाची झाडं आहेत. या ठिकाणी यांचं एक डायनिंग हॉल आहे मोठा. या ठिकाणी लॉन आहे यांचं. समोर एंट्रन्स आहे. आता आम्ही इथे बसतो जेवणासाठी. आजचा डिनर आम्ही इथेच करणार आहोत. असा एवढा मोठा इथे डायनिंग हॉल आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करून, या ठिकाणी ब्रेकफास्ट करण्याची जागा आहे, तर इथे ब्रेकफास्ट करून आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करीत आहोत. आपली बगीरा रेडी आहे, सर्व लगेज लोड केलेले आहेत आणि त्याचबरोबर निशिकांची देखील बाईक रेडी आहे. सुयोग, प्रथमेश, आफताब आणि रिमन आता
रिमन तू आणि तू जाणार, तुम्ही दोघे जाणार ना? रिमन. अच्छा, रिमन आणि सुयोग आता दोघे इथून एक ऑटो पकडतील आणि ते वापीपर्यंत जातील आणि त्यानंतर मग तिथून जी काही व्हेकल मिळेल त्याच्यातून ते त्या ठिकाणी जातील ज्या ठिकाणी आमची सुयोगची बाईक रिपेअर होते. तर ती सुयोगची बाईक रिपेअर झालेली असेल तेव्हा तर ती घेऊन मग आम्ही आमच्या पुढच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर तोपर्यंत फक्त 2च बाईक असणार आहेत आमच्या, माझी आणि निशिकांची, आणि ह्या बाईक्स घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करीत आहोत. तर आता वाजलेत 11:42 2 तास लागतील. तो नाका कोणता होता जिकडे आपली बाईक आहे? चारोटी. तर चारोटी नाक्याला पोहोचेपर्यंत 2 तास लागतील आणि त्यानंतर मग सुयोगची बाईक घेऊन पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. चला तर मग. मुंबई सुरत हायवेवर तलासरी पोलीस स्टेशनच्या चौकीनंतर थोड्याच अंतरावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनचे काम चालू असल्यामुळे या ठिकाणी भयंकर ट्रॅफिक जाम झाली होती. आम्ही आमची बाईक डाव्या बाजूने सावकाश काढत ह्या ट्रॅफिक जाममधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागलो. सुरतच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर देखील भयंकर ट्रॅफिक जाम पाहायला मिळत होती. काही SUV गाड्या तर मधल्या डिवायडर क्रॉस करून ऑपोजिट लेनवर येण्याचा प्रयत्न करत होते. समोरून उलट्या दिशेने येणाऱ्या गाड्यांमुळे बरीच धूळ उडत होती, त्यामुळे हायवेवरती थोडी व्हिजिबिलिटी कमी झाली होती. अंदाजे 2 किलोमीटर नंतर हायवे पुन्हा मोकळा झाला होता. आम्ही आमचा स्पीड वाढवून लवकरात लवकर चारोटी नाक्याच्या दिशेने प्रवास करू लागलो. थोड्याच वेळात आम्ही चारोटी टोल नाक्याजवळ येऊन पोहोचलो. समोर अपोजिट लेनवर सुयोगची बाईक दिसत होती. ठरल्याप्रमाणे मेकॅनिकने ती बाईक रेडी करून ठेवली होती. आम्ही एका ठिकाणी लेन क्रॉस करून गाडीजवळ येऊन पोहोचलो. ही आहे सुयोगची बाईक. वाजले दुपारचे 2चा टाईम दिला होता याला मॅकॅनिकला. ते 2 वाजता मी इथे पोहोचणार आणि ही गाडी घेणार. तर ऑन टाईम आहोत तिथे. तर सुयोग आणि बाकी सर्व मंडळी इथे येतीलच. त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर मित्रांनो, आता बाईक आपण रिपेअर केली आहे. समोरच्या गॅरेजमध्ये आपण बाईक रिपेअर करून युटर्न घेऊन याकडे आलेलो आहोत. आता सुयोगच्या बाईकवरती बसतो आहे आणि आता आपल्या परतीच्या प्रवासाला इथून सुरुवात करूया. प्रथमेश माझ्यासोबत असणार आहे, रिमन सुयोगसोबत बसणार आहे. आता विरार फाट्याजवळ आम्ही थांबणार आहोत नेक्स्ट हॉल्ट. तिथे मग प्रथमेश तिथून विरारला आपल्या घरी जाणार आहे. रिमन माझ्या बाईकवरती बसेल आणि नंतर रिमनला आयदर मी विक्रोळीपर्यंत ड्रॉप देईन किंवा बोरिवलीपर्यंत. ते जरा जाताना ठरवायचं आहे काय करायचं ते. लेट्स सी. चला तर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील आणि ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल. चला तर मग हा व्हिडिओ आपण इथे संपवूया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.